हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फोटोमध्ये दाखवलेल्या डेकोरेशनमध्ये एक्झॅक्टली सेंटरला असलेलं पेंटागॉन मी कसं तयार केलं आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याला लागणारं मटेरियल, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण स्टडी करणार आहोत. सो लेट्स सी. सगळ्यात आधी आपण मटेरियल काय यूज केलं हे पाहूयात. 5 mm थिक सनबोर्ड घेतला आहे आपण, रोलिंग स्केल, पेन्सिल, कंपास, फेविक्विक, ब्लॅक स्प्रे पेंट मॅट फिनिशमध्ये, ॲक्रेलिकचं सर्कल व्हाईट कलरमध्ये, LED लाईट स्ट्रीप. हे आहे याचं साहित्य. आता आपण स्टेप बाय स्टेप ह्याची प्रोसिजर पाहूयात. इथे सगळ्यात आधी 5 mm थिकचा सनबोर्ड म्हणजेच फोमबोर्ड घ्यायचा आहे. त्यानंतर MDFची रिंग, जी जवळपासच्या सगळ्या स्टेशनरीमध्ये अवेलेबल असते, ती घ्यायची आहे आणि ह्याच्यावरतीच आपला पेंटागॉन रेस्ट होणार आहे. त्यानंतर या MDFला साईज आहे, इनर साईज इट इज 12 इंचेस आणि आउटर साईज इट इज 14 इंचेस. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ कंपास 14 इंचेसचा डायामीटर असलेला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे, ज्याच्या आतमध्ये इक्वल साईड्स असलेला एक पेंटागॉन ड्रॉ करायचा आहे. सर्कलच्या आत पेंटागॉन कसा ड्रॉ करायचा हे तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही अवेलेबल आहे, तुम्हाला मिळू शकेल व्हिडिओ. त्यानंतर आपण ह्याचे सगळे कॉर्नर सर्कलच्या सेंटरशी कनेक्ट करून घेणार आहोत. इवन पेंटागॉनच्या साईडचा सेंटर सुद्धा आपण सर्कलच्या सेंटरशी कनेक्ट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ह्याचे ऑफसेट्स ड्रॉ करायला इझी पडेल. त्यानंतर स्केलच्या सहाय्याने आपण ह्या सेंटर जो कनेक्ट केला आहे त्या लाईनवरती 1-1 सेंटीमीटरचे मार्किंग देणार आहोत. पेंटागॉनच्या सगळ्या साईडच्या सेंटरपासून जो सर्कलच्या सेंटरशी कनेक्टेड आहे त्या लाईनवरती आपण 1-1 सेंटीमीटरचे मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ रोलर स्केल आपण ह्या मार्किंग्सवरती लाईन्स ड्रॉ करून घेणार आहोत. जे पेंटागॉनच्या एव्हरी साईड्सपासून आपण या लाईन्स ड्रॉ करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं पेंटागॉनचे ऑफसेट्स रेडी होतील. हे अशा पद्धतीने रेडी झालेले आहे. मी हा पेंटागॉन 14 इंचेसच्या हिशोबाने केला आहे सर्कलच्या आतमध्ये. तुम्ही तुमच्या गणपतीच्या हाईटच्या अकॉर्डिंग हे 14 इंचेसचं MDFची रिंग डिसाईड करू शकतात. कारण माझ्या गणपतीची हाईट आहे 22 इंचेस. त्या हिशोबाने मी हा 14 इंचेसचा सर्कल घेतला होता. आणि 14 इंचेसचा जर तुमचाही असेल तर पेंटागॉनची साईडची साईज असेल 21 सेंटीमीटर आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ते 21 इंचेस घेऊन मी तो पेंटागॉन मार्क करून घेतलेला आहे. तुम्ही देखील हीच साईज ठेवू शकता जर तुमचा सर्कल डाया 14 इंचेसचा असेल तर. आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी सगळे साईड्स मार्क करून हा पेंटागॉन ड्रॉ केला होता. त्यानंतर ह्या पेंटागॉनची आउटर लाईन मी कट करून घेतली होती, जेणेकरून मला आतले ऑफसेट्स कट करायला इझी पडतील. अशा पद्धतीने मी आतले ऑफसेट्स कट करत होते. फक्त काळजी घ्या की ते कट करताना पूर्ण लाईन खाली कट होऊ नये. थोडासा गॅप ठेवून इंटरनलीच मधल्यामध्ये कट्स द्या. अशा पद्धतीने माझे सगळे कटआउट्स रेडी झाले आहेत. MDFची रिंग घेऊन सगळ्यात मोठा जो कटआउट होता पेंटागॉनचा तो अरेंज करून त्याच्या आतले पीसेस सुद्धा अरेंज करून घेत आहे. हे अशा पद्धतीने ऑल्टरनेट फिरवून अरेंज करायचे आहेत आणि ऑल्टरनेट जे कॉर्नर्स आहेत ते एकमेकांना अलाइन येऊ देत. आता फेविक्विकने जिथे जिथे ते एकमेकांवर रेस्ट होतात तिथे तिथे मी ते स्टिक करून घेतेय. अगदी एक एक थेंब यूज करायचा आहे, कारण तो बाहेर येऊ देऊ नका, जेणेकरून स्प्रे पेंट करू तेव्हा तिथे पेंट बसणार नाही आणि मग त्याची फिनिशिंग छान दिसणार नाही. अशा पद्धतीने मी सगळ्या लेयर्सला स्टिक करून घेतलंय एकमेकांसोबत.
ऑलमोस्ट आपला पेंटागॉन रेडी झालाय. त्यानंतर स्प्रे पेंटने ब्लॅक कलरच्या मी त्याला पेंट करून घेतला आहे. सो हा आहे ॲक्रेलिकचा सर्कल जो मी यूज करतीये. अगदीच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्हाईट कपडा देखील यूज करू शकता, ज्यातून लाईट पास होऊ शकेल. सो मी ॲक्रेलिक वरती MDF ठेवला आणि MDF वरती आपला पेंटागॉन ठेवलेला आहे. त्यानंतर मी त्याच्या बॅक साईडला LED स्ट्रिप स्टिक केलेली आहे, जेणेकरून तो लाईट इफेक्ट दिसेल. सो अशा पद्धतीने आपला पेंटागॉन रेडी झालेला आहे. सो फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? इझी आहे ना? सो तुम्ही हे घरी ट्राय करून पाहू शकता अँड यूज इट इन युअर गणपती डेकोरेशन टू लाईट अप युअर सेटअप दिस इयर. मी हा पेंटागॉन पत्रावळ्यांसोबत यूज केला होता. लेट्स सी की तुम्ही याला अजून कोणत्या क्रिएटिव्ह वेमध्ये यूज करताय. अँड डोंट फॉरगेट टू शेअर युअर क्रिएशन विथ मी. आय वुड लव्ह टू सी देम. And if you have any doubt regarding this tutorial, feel free to ask me in my comment box. आणि हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला हेही सांगायला विसरू नका. असेच नवनवीन क्रिएटिव्ह व्हिडिओज घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हिट द बेल आयकन. थँक्यू. I begin to I begin to